या पूर्ण भविष्य काळाला नीट समजून घ्या. आज पण मी काही स्लाइड्स शेअर करेन ज्यामध्ये डेफिनेशन असेल, एक्झाम्पल असेल आणि काही सेंटेन्सेस असतील. ती सेंटेन्सेस मी तुम्हाला पूर्णपणे नीट समजून सांगतो. त्यानुसार मग तुम्हाला दिलेल्या होमवर्क मध्ये त्या सेंटेन्सेसचा ऑडिओ फॉर्म म्हणजे बोलून मला पाठवा. म्हणजे बोलून पाठवला की तुम्ही कसे बोलताय किंवा तुमच्या बोलण्याचा सराव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यामुळे आता मी रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. हे रेकॉर्डिंग तुम्हाला मी झाल्यावरती पाठवून देतो. ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. So first of all, we will talk about what we studied till now. म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो याच्याविषयी आपण बोलूया. तर आतापर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे पहिल्यापासून ते आपण ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन 3 काळांचे पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर आपण 3 चालू काळांचा अभ्यास केला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि त्यानंतर परवापासून आपण पूर्ण काळांना सुरुवात केली, ज्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि आज शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळाविषयी बोलायचं झालं तर या ठिकाणची सहाय्यक क्रियापद आहेत शल हॅव आणि विल हॅव. म्हणजे जो बेसिक नियम आहे ना भविष्यकाळाचा, कर्त्या ठिकाणी आय किंवा वी जर असेल तर शल हॅव आणि मग क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो. त्याचप्रमाणे आय आणि वी सोडल्यास इतर कोणताही कर्ता असल्यास विल हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होऊन क्रियापदाचे तिसरे रूप येते. म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये एक लक्षात आलं की जे पूर्ण काळ आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स, या सर्व काळांमध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला या ठिकाणी दिसतो आपल्याला. हे लक्षात ठेवायचे. क्रियापदाची कुठली रूपे येतात हे त्या काळामध्ये ती विशिष्ट रूप येणं गरजेचं आहे. जर आपण क्रियापदांच्या रूपांचा चुकीचा वापर केला तर मराठीमध्ये काना मात्रा चुकल्यासारखं ते इंग्रजी वाक्य होतं. त्याच्यामुळे प्रत्येक प्रकारामध्ये कुठली रूपं येतात हे नीट पहा तुम्ही. आणि प्रत्येक काळाला वेगळं कोण करतं तर सहाय्यकारी क्रियापदे. ही सहाय्यकारी क्रियापदांच्या जोडीला येणारी विविध क्रियापदांची रूपे हे फार महत्वाचं आहे प्रत्येक काळासाठी. तर आता मी आपल्या स्क्रीनवरती शेअर करतो पहिल्यांदा डेफिनेशन. या ठिकाणी बघा, डेफिनेशन मध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसतंय फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यात एखादी क्रिया किंवा विशिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी वापरला जाणारा काळ आहे. पण या ठिकाणचं डेफिनेशन थोडंसं अपूर्ण आहे. म्हणजे माझ्या एकंदर अभ्यासाप्रमाणे हा पूर्ण भविष्यकाळ कधी वापरतात तर मी एक उदाहरण देतो तुम्हाला बरं का. एक उदाहरण असं आहे की ती घरी पोहोचली असेल असं एखादं वाक्य आहे. ती घरी पोहोचली असेल म्हणजे बोलणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने अंदाज लावलेला आहे की ती घरी पोहोचण्याची कृती पूर्ण झालेली आहे. पण या पूर्ण झालेल्या कृतीमध्ये ठामपणा नाहीये, तर इथं त्याने अंदाज बांधलेला आहे आणि अंदाज त्याने पास्ट एक्सपिरियन्स वरून बांधलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ ती जी कोण आहे ती समजा कामावरून सुटते 6 वाजता आणि ती 6:30 पर्यंत घरी जाते किंवा 7 वाजेपर्यंत. तर 7 वाजता ही व्यक्ती कुठेतरी बाहेर आहे आणि ती व्यक्तीबद्दल तो अंदाज बांधतोय की ती घरी पोहोचली असेल. तर अशा प्रकारची वाक्य जी होऊन गेलेली आहेत म्हणजे भूतकाळातील म्हणता येईल, पण त्यांना भूतकाळी का म्हणता येत नाही? कारण त्या ठिकाणी अंदाज बांधलेला आहे. म्हणजे अंदाजात कृती पूर्ण झालेली आहे, भाकीत वर्तवलेला आहे आणि म्हणून त्याला पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. म्हणजे पूर्ण भविष्यकाळ हा आता मी दिलेल्या उदाहरणासारखा पण वापरला जातो आणि डेफिनेशन मध्ये दिल्याप्रमाणे एखादी क्रिया भविष्यात विशिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झालेली असेल असे दर्शनासाठी सुद्धा
हा काळ वापरला जातो. म्हणजे दोन्ही प्रकारे हा काळ येतो, हा समजून घ्या. आता पुढे चांगली 10-20 वाक्य आपण बघणार आहोत, त्या तुमच्या लक्षात येईलच ते. तर या ठिकाणी रचना बघू आपण. रचना म्हणजे फॉर्म्युला. सकारात्मक वाक्याचा अर्थ पॉझिटिव्ह सेंटेन्स. मग नेहमीप्रमाणे करता म्हणजे सब्जेक्ट. मग आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर, प्लुरल कोणी आलं तर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद लगेच त्याच्याबरोबर यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणि त्यानंतर लगेच पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप यायला पाहिजे आणि नंतर येणार कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. हा तुमच्या लक्षात फॉर्म्युले चांगले आलेले असतील. आता नकारात्मक वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये सकारात्मक वाक्यासारखाच कर्ता पहिला येतो, फक्त सहाय्यकारी क्रियापद नॉटला घेऊन येतं आणि ते विल हॅवच्या मध्ये बसतो नॉट, म्हणजे विल नॉट हॅव. मग विल नॉटला वोंट म्हटलं तरी चालतं, WONT शॉर्ट फॉर्म, वोंट हॅव म्हटलं तरी चालतं. प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि प्लस कर्म. हे झालं नकारार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्यामधचा फॉर्म्युला काय आहे तर आपल्याला माहिती नेहमीप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं. पण या ठिकाणी विल हॅव असं दुहेरी सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून विल आणि हॅवच्या मध्ये कर्ता बसवायचा नियम आहे. मग विल, मग सब्जेक्ट आणि मग हॅव, म्हणजे विल हॅवला फोडायचं आणि मध्ये कर्ता बसवायचा आणि मग क्रियापदाचे तिसरे रूप आणि मग कर्म. अशा पद्धतीने हे 3 रचना दिल्या आणि चौथी आपण एक्स्ट्रा बघत असतो, त्याचं नाव आहे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. मग त्याच्यामध्ये जसं आता प्रश्नार्थी वाक्यात विल पहिला आला तर नकारार्थी प्रश्नार्थीमध्ये विल नॉट पहिला येईल. मग त्या विल नॉटला वोंट म्हणायचं. मग वोंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि मग कर्म. अशा 4 आपण नेहमीप्रमाणे पाहिलेले आहेत. ओके, तर मग आता आपण बघूया उदाहरणे. उदाहरणामध्ये काय दिलंय बघा. मी उद्यापर्यंत माझे पुस्तक वाचून झाले असेल, म्हणजे मी उद्यापर्यंत माझे पुस्तक वाचून झाले असेल ही वाक्यरचना व्यवस्थित वाटत नाही. तर माझे उद्यापर्यंत पुस्तक वाचून झाले असेल, इथं काय लिहिलंय मी उद्यापर्यंत माझे पुस्तक वाचून झाले असेल, ही वाक्यरचना थोडीशी नीट वाटत नसल्यामुळे माझे उद्यापर्यंत पुस्तक वाचून झाले असेल असं म्हटलं तरी चालतं. मग या ठिकाणी इंग्लिश वाक्य खाली कंसात दिलं आहे. मी किंवा माझे म्हणताना आय घेतलेला आहे. आय नंतर शॅल हॅवचा वापर न करता विल हॅवचा चालतो. आय विल हॅव. वाचून होणे म्हणजे पूर्ण करणे, म्हणून फिनिश हे सहाय्यकारी क्रियापद आहे, सॉरी मूळ क्रियापद आहे. मग फिनिशला ईडी लावला कारण तिसरं रूप आहे, कारण फिनिशच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागतो, म्हणजे सेम असतं. आणि मग कर्मामध्ये माय बुक आणि उद्यापर्यंत म्हणजे बाय टुमॉरो पर्यंत म्हणून बायचा वापर झालेला आहे. मग इंग्लिश वाक्य कसं झालं बघा. आय विल हॅव फिनिश्ड माय बुक बाय टुमॉरो. आय विल हॅव फिनिश्ड माय बुक बाय टुमॉरो. टिल टुमॉरो पण म्हणण्याची प्रथा आहे, टिल टुमॉरो, आणि बाय टुमॉरो म्हटलं तरी चालतं. आता या ठिकाणी दुसरं वाक्य घेतलेलं आहे. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचलेली असेल. या ठिकाणी वेळ नमूद केलेला आहे, तर तो कसं केलं बघा. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचलेली असेल, तर ती म्हणजे शी, मग नियमाप्रमाणे विल हॅव सहाय्यकारी क्रियापद, मग मूळ क्रियापद पोहोचणे म्हणजे रीच, त्याला ईडी लावलाय कारण थर्ड फॉर्म आहे तो, घरी म्हणून होम, आणि 6 वाजेपर्यंत म्हणून बाय 6 PM. मग हे वाक्य कसं झालं बघा. शी विल हॅव रीच्ड होम बाय 6 PM. आता वाक्य तिसरं आलेलं आहे इथं. आम्ही पुढील महिन्यापर्यंत आमचे काम पूर्ण केलेले असेल. इथे वेळ नमूद केलाय बघा. पुढील महिन्यापर्यंत, आम्ही पुढील महिन्यापर्यंत आमचे काम पूर्ण केलेले असेल. मग आम्ही म्हणजे वी, लगेच मग सहाय्यकारी क्रियापद विल हॅव, मग मूळ क्रियापद पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट, त्याला डी लागलेला आहे तिसरं रूप असल्यामुळे. मग आमचे काम म्हणून आवर वर्क, आणि पुढील महिन्यापर्यंत म्हणजे बाय नेक्स्ट मंथ. मग पूर्ण वाक्य वी विल हॅव कम्प्लिटेड आवर वर्क बाय नेक्स्ट मंथ. असे ही 3 वाक्य उदाहरणार्थ घेतलेली आहेत. आता आपण काही वाक्यांवर जाऊया आणि ती वाक्य पहा.
काही वाक्य मी इथे घेईन, काही वाक्य तुम्हाला होमवर्कला पाठवेन. आता मी काय करणार आहे, दुपारच्या तुमच्या या ग्रुपसाठी एक वेगळा होमवर्क पाठवतो आणि संध्याकाळी काही लोक बसतात त्यांच्यासाठी वेगळा पाठवेन. म्हणजे तुम्हाला वेळ जो मिळतो दुपारचा तो होमवर्क करायला मिळेल. सो हे झालं की लगेच पाठवतो मी तुम्हाला. चला आपण आता काही वाक्य पाहूया. 1 मिनिट. येस, या ठिकाणी येस बघा, आपण वाक्य या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. इथं पहिलं वाक्य आहे, मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. या ठिकाणी मी म्हणजे आय, लगेच सहाय्यकारी क्रियापद विल हॅव, लगेच मूळ क्रियापद पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट किंवा फिनिश, दोन्हीपैकी एक आपण वापरू शकतो. तर माझे काम पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट घेऊ आपण, तर कंप्लीटचं तिसरं कंप्लीटेड आणि उद्यापर्यंत म्हणून बाय टुमॉरो. तर हे वाक्य होणार, आय विल हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय टुमॉरो. असं हे वाक्य झालेलं आहे. याला आपण नकार पण करून बघूया, बसतोय का. मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेलच्या ऐवजी नसेल. नकार आहे, होकारला असेल, नकारला नसेल. मग या ठिकाणी बदल फक्त काय होणार, तर विल हॅव ह्या सहाय्यकारी क्रियापदाच्या मध्ये नॉट बसणार. आय विल नॉट हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय टुमॉरो. मग आय विल नॉट हॅवच्या आधी आय वोंट हॅव म्हणलात तरी चालेल. आय वोंट हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय टुमॉरो. हे झालं नकार. आता आपण प्रश्न करायचा प्रयत्न करू याचा. मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल का. असेल का म्हणून विल हॅव पहिला, पण विल आणि हॅवच्या मध्ये करता बसवायचा आहे. पण विल आय हॅव, विल आणि हॅवच्या मध्ये आय बसवलाय. विल आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय टुमॉरो. आणि मग चौथं वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी, मी उद्यापर्यंत माझे काम पूर्ण केलेले नसेल का. असेल का प्रश्न आणि नसेल का नकारार्थी प्रश्न. मग जो मगाशी विल पहिला आलता, आता विल नॉट पहिला येईल, ज्याला वोंट म्हटलं तरी चालेल. WONT. वोंट आय हॅव, वोंट आणि हॅवच्या मध्ये आय बसवला. वोंट आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय टुमॉरो. म्हणजे एक वाक्य आपण 4 प्रकारे बघितलेलं आहे. 1 मिनिट होल्ड करा जरा. ओके, फाईन. तुम्ही छान उपस्थिती लावताय. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. चला आपण वाक्य दुसरं घेऊ. तो त्याच्या परीक्षेचा अभ्यास त्याने, इथं जरा मराठी वाक्यांमध्ये काही ठिकाणी थोडस जमलिंग असतं. तो त्याचा परीक्षेचा अभ्यास संपवलेला असेल तर तो नाही, त्याने असं असायला हवं. मी तुम्हाला होमवर्कला पाठवताना शक्यतो हे रिपेअर करून पाठवण्याचा प्रयत्न करेन. त्याने त्याच्या त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला असेल. आता संपवले म्हणजे संपवणे हे मूळ क्रियापद आहे, म्हणजे फिनिशचं थर्ड फॉर्म फिनिश्ड. कसं होईल बघा, त्याने त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला असेल. त्याने म्हणजे ही, की लगेच विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद. ही विल हॅव फिनिश्ड, लगेच क्रियापद तिसरं फिनिश्ड. हिज एक्झाम स्टडीज. हिज म्हणजे त्याच्या आणि परीक्षेचा अभ्यास म्हणजे एक्झाम स्टडी. असं आपण म्हणू, अभ्यास म्हणून स्टडी. मग पुन्हा सांगतोय वाक्य झालं, he will have finished his exam study. Yes, his exam study. Very good. He will have finished his exam study. Very good. आता याचा आपण नकार घेऊ. त्याने त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला नसेल. असेलचा नसेल. मग या ठिकाणी फक्त विल हॅवच्या मध्ये नॉट येणार आहे. ही विल नॉट हॅव फिनिश्ड हिज एक्झाम स्टडीज. म्हणजेच ही वोंट हॅव फिनिश्ड हिज एक्झाम स्टडीज.
त्यानंतर प्रश्न येईल, त्याने त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला असेल का? प्रश्न असल्यामुळे विल पहिला आला आणि मध्ये ही बसणार, मग हॅव होणार. विल ही हॅव फिनिश्ड हिज एक्झाम स्टडीज? आणि चौथं, त्याने त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला नसेल का? मग वोंट येईल पहिला. वोंट ही प्रश्न राहील ना का, त्याने त्याच्या परीक्षा अभ्यास संपवलेला असेल का? विल ही हॅव फिनिश्ड हिज एक्झाम स्टडीज? आणि चौथं नकारार्थी प्रश्नार्थी, त्याने त्याच्या परीक्षेचा अभ्यास संपवलेला नसेल का? वोंट ही हॅव फिनिश्ड हिज एक्झाम स्टडीज? अशा पद्धतीने आपण 2 वाक्य आणि त्याचे 4 प्रकार पाहिले आहे. वाक्य क्रमांक 3, ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिने, पुन्हा इथे असं झालं, तिने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण केलेले असेल. आता जेवण केलेले असेलचा 2 अर्थ होतो. म्हणजे जेवण बनवलेले असेल किंवा जेवण खाल्लेले असेल अशा अर्थाने आहे. मग तिने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण केलेले असेल तर वेळ 7ची आहे आणि बरीच लोक 7 वाजता जेवण घेत नाहीत, तर जेवण करतात म्हणजे बनवतात. अशा अर्थाने याचा आपण अर्थ घेऊ शकतो. मग जेवण करणे म्हणजे कुक, स्वयंपाक बनवणे थोडक्यात. तर कुक येईल आणि कुकचा थर्ड फॉर्म कुक्ड. तर शी विल हॅव कुक्ड द डिनर. संध्याकाळच्या जेवणाला डिनर म्हणतो आपण. मग शी विल हॅव कुक्ड द डिनर बाय 7 o'clock. 7 वाजेपर्यंत म्हणून बाय 7 o'clock. या मग आता या ठिकाणी वाक्य झालं होकारार्थी. नकारार्थी वाक्य, तिने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण केलेले नसेल. मग शी won't have cooked the dinner by 7 o'clock. आणि प्रश्न, तिने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण केलेले असेल का? प्रश्न आहे म्हणून विल पहिला. विल शी हॅव, विल हॅवच्या मध्ये करता बसवला. विल शी हॅव कुक्ड द डिनर बाय 7 o'clock? आणि चौथं नकारार्थी प्रश्नार्थी, तिने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण केलेले नसेल का? मग पहिला वोंट येईल, विल नॉटचा वोंट म्हणून आपण. वोंट शी हॅव कुक्ड द डिनर बाय 7 o'clock? अशा पद्धतीने याची चाल झाली. वाक्य क्रमांक 4, आम्ही पुढील आठवड्यात नवीन घर घेतलेले असेल. आम्ही म्हणजे वी. आता या ठिकाणी क्रियापद, मूळ क्रियापद काय? नवीन घर घेणे म्हणजे खरेदी करणे, म्हणजे परचेस, थर्ड फॉर्म परचेस्ड. आणि बाय घेतलं तर बायचा थर्ड फॉर्म बॉट. मग या ठिकाणी आपण बघूया, आपण परचेस घेऊ आपण. चला, वी नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद विल हॅव. वी विल हॅव हे लगेच क्रियापदाचे स्वरूप परचेस्ड. वी विल हॅव परचेस्ड. नवीन घर म्हणजे अ न्यू हाऊस आणि पुढील आठवड्यात म्हणजे इन नेक्स्ट वीक. वाक्य झालं, वी विल हॅव परचेस्ड अ न्यू हाऊस इन नेक्स्ट वीक. ओके. आता नकार घेऊ, आम्ही पुढील आठवड्यात नवीन घर घेतलेले नसेल. असेलचं नसेल. वी वोंट हॅव परचेस्ड अ न्यू हाऊस इन नेक्स्ट वीक. त्यानंतर प्रश्न घेऊ आपण, आम्ही पुढील आठवड्यात नवीन घर घेतलेले असेल का? असेल का? मग पहिलं विल येईल. विल वी हॅव परचेस्ड अ न्यू हाऊस इन नेक्स्ट वीक? आणि पुढे नकारार्थी प्रश्नार्थी, आम्ही पुढील आठवड्यात नवीन घर घेतलेले नसेल का? मग वोंट, मग वी आणि हॅव. वोंट वी हॅव परचेस्ड अ न्यू हाऊस इन नेक्स्ट वीक? आता हे मी तुमची इतकी बारीक सगळं माहिती का देतोय? कारण हे जे आपण काळ शिकतोय ना, प्रत्येक काळ, तर पुढे जाऊन आपल्याला पॅरेग्राफ्स, पॅसेजेस असं बरंच काय बनवायचं आहे. आणि ते बनवताना मग मी तुमच्याकडून बोलून घेईल, आता फक्त ऐकायचं काम करा. आणि मग प्रत्येकाकडून कसं काय करून घ्यायचं ठरवू आपण. आता मी तुम्हाला फक्त पार्टिसिपेट का करायला सांगत नाही, तर तुम्हाला हे पुन्हा ऐकता येईल आणि तुम्हाला डिस्टर्बन्स नाही येणार म्हणून तुम्हाला डिटेल सांगतो. पुढे ह्या सगळ्या काळांची भेळ होणार आहे.
सगळ्या काळांना मिक्स करणार आहोत आपण, आणि मग ती भेळ जी होईल ती छानपैकी आपण त्याचा एन्जॉय करणार आहे. मग विविध आपण पॅराग्राफ्स, पॅसेजेस, स्टोरीज हे आपण घेऊया. आता वाक्य क्रमांक 5. तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचे निर्णय घेतलेले असतील. तुम्ही त्या वेळेपर्यंत म्हणजे बाय दॅट टाइम असं शेवटी येईल. इथे मूळ क्रियापद आहे निर्णय घेणे, म्हणजे टू डिसाइड किंवा टू टेक डिसिजन. बघू आपण कसं बसतंय ते. तुम्ही म्हणजे यू, तू म्हणजे पण यू, आणि तुम्ही म्हणजे पण यू. मग यू नंतर लगेच विल हॅव सहाय्यकारी क्रियापद, आणि मग निर्णय घेणे म्हणजे टेक डिसिजन, किंवा डिसाइड घेतलं तर डिसाइडेड, आणि टेक डिसिजन घेतलं तर टेकन डिसिजन. दोन्ही बघू आपण. यू विल हॅव टेकन डिसिजन, तुमचे निर्णय नाही का. मग यू विल हॅव टेकन युअर डिसिजन बाय दॅट टाइम, त्या वेळेपर्यंत, म्हणून बाय दॅट टाइम. किंवा बाय देन पण म्हणतात लोक, बाय देन, दोन्ही पैकी एक चालेल. तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचे निर्णय घेतलेले असतील. यू विल हॅव टेकन युअर डिसिजन बाय दॅट टाइम किंवा बाय देन. आता जर नका, तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचे निर्णय घेतलेले नसतील, मग यू वोंट हॅव किंवा यू विल नॉट हॅव टेकन युअर डिसिजन्स बाय दॅट टाइम. प्रश्न, तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचे निर्णय घेतलेले असतील का? विल यू हॅव टेकन युअर डिसिजन बाय दॅट टाइम. आणि चौथं, तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचे निर्णय घेतलेले नसतील का? वोंट यू हॅव टेकन युअर डिसिजन्स बाय दॅट टाइम. अशा पद्धतीने 5चं वाक्य पण आपण पाहिलं 4 प्रकारे. वाक्य क्रमांक 6. रमेश सकाळी 10 वाजेपर्यंत रमेशने सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन गाठलेले असेल. आता रमेशने सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन गाठलेले असेल. आता स्टेशन गाठणे म्हणजे रीच म्हणू आपण, REACH. त्याला ईडी लागेल कारण थर्ड फॉर्म आहे. मग रमेश नंतर लगेच विल हॅव सहाय्यकारी क्रियापद, लगेच क्रियापद तिसरं म्हणजे रीच्ड. मग असं होईल, रमेश विल हॅव रीच्ड द स्टेशन बाय 10 o'clock मॉर्निंग. सकाळी ना, बाय 10 o'clock मॉर्निंग. मग आता याचं नकार बघा. रमेशने सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन गाठलेले नसेल. रमेश विल नॉट हॅव reached the station by 10 o'clock morning. प्रश्न, रमेशने सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन गाठलेले असेल का? विल रमेश हॅव, विल आणि हॅवच्या मध्ये रमेश बसलेला आहे. विल रमेश हॅव reached the station by 10 o'clock morning. आणि रमेशने सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन गाठलेले नसेल का? मग वोंट रमेश हॅव reached the station by 10 o'clock morning. असं हे 6वं वाक्य. प्रत्येकी 4-4 वाक्य सांगताना अजिबात आळस न करता मी क्लिअर का सांगतोय, कारण पुढे जाऊन वाक्याचा कुठला प्रकार कधी आणि कुठे वापरावा लागेल सांगता येत नाही. कदाचित होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न काही पण येऊ शकतं, आणि कुठलाही काळ येऊ शकतो. म्हणजे आता जर तुम्ही साधा वर्तमान काळ वापरला आणि त्यातला होकार घेतलाय, तर कदाचित त्याला लगेच जोडून दुसरा काळ येईल, पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळात नकारार्थी प्रश्न असू शकेल. तर मग या सगळ्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की काळ कुठला आणि काळातला प्रकार कुठला. राईट. तशा पद्धतीने आपण छान प्रयत्न करूया, छान प्रॅक्टिस करूया. म्हणजे मग आपल्याला पुढचा जो भाग आहे लास्ट मंथ, त्याच्यामध्ये आपण फक्त त्याची तयारी करून घेऊ बोलण्याची. तर वाक्य क्रमांक 7. मुलांनी शाळेचे सर्व गृहपाठ पूर्ण केलेले असतील. मुलांनी शाळेचे सर्व गृहपाठ पूर्ण केलेले असतील. मग मुलांनी म्हणजे द चिल्ड्रन म्हणू किंवा द स्टुडंट्स म्हणू. आपण स्टुडंट्स घेऊ चला, कारण शाळेविषयी आहे ना. द स्टुडंट्स, लगेच सहाय्यकारी क्रियापद विल हॅव, की लगेच गृहपाठ पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट, म्हणजे कम्प्लीट द थर्ड फॉर्म, कम्प्लिटेड. सर्व गृहपाठ, शाळेचे सर्व गृहपाठ म्हणजे स्कूल्स ऑल होमवर्क.
आता बघा वाक्य कसं. द चिल्ड्रन will have completed school's all homework. The children will have completed school's all homework. आता नका, मुलांनी शाळेचे सर्व गृहपाठ पूर्ण केलेले नसतील. The students or children as students घेतले नाही का. The students won't have completed school's all homework. आता प्रश्न, मुलांनी शाळेचे सर्व गृहपाठ पूर्ण केलेले असतील का? Will the students have completed school's all homework? आणि नकारार्थी प्रश्नार्थी, मुलांनी शाळेचे सर्व गृहपाठ पूर्ण केलेले नसतील का? Won't the students have completed school's all homework? असे 4 भाग झाले. वाक्य क्रमांक 8. तुम्ही पुढील महिन्यापर्यंत प्रवास संपवलेला असेल. तुम्ही म्हणजे यूज घेऊ आपण, तू किंवा तुम्ही. मग यू नंतर सहाय्यकारी क्रियापद विल हॅव आणि लगेच मूळ क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे फिनिशला ईडी आणि पुढील महिन्यापर्यंत म्हणजे बाय द नेक्स्ट मंथ. वाक्य झालं यू विल हॅव फिनिश्ड युअर जर्नी. प्रवास म्हणजे जर्नी. या यू विल हॅव फिनिश्ड युअर जर्नी बाय नेक्स्ट मंथ. बघा वाक्य परत बोलता. यू विल हॅव फिनिश्ड जर्नी म्हणजे प्रवास. यू विल हॅव फिनिश्ड द जर्नी आणि पुढील महिन्यापर्यंत म्हणून बाय नेक्स्ट मंथ. आता याचा नकार घेऊ आपण. तुम्ही पुढील महिन्यापर्यंत प्रवास संपवलेला नसेल. यू विल नॉट हॅव म्हणजेच यू वोंट हॅव फिनिश्ड द जर्नी बाय नेक्स्ट मंथ. आता प्रवास म्हणजे जर्नी म्हणतात बरं का. हा, आता प्रश्न, तुम्ही पुढील महिन्यापर्यंत प्रवास संपवलेला असेल का? विल यू हॅव फिनिश्ड द जर्नी बाय नेक्स्ट मंथ. आणि चौथं, तुम्ही पुढील महिन्यापर्यंत प्रवास संपवलेला नसेल का? मग विल नॉट पहिला येईल म्हणजे वोंट. वोंट यू हॅव फिनिश्ड द जर्नी बाय द नेक्स्ट मंथ. असे 4 प्रकार 8व्या वाक्याचे. वाक्य क्रमांक 9. ती तिचे नवीन गाणे रेकॉर्ड हा इथे पण तिने पाहिजे सुरुवातीला. तिने तिचे नवीन गाणे रेकॉर्ड केलेले असेल. बघा आता हे वाक्य कोणत्या प्रकारे आलं. कृती होऊन गेलेली आहे पण कन्फर्म नाहीये, तिथे अंदाज बांधलाय आणि म्हणून तो पूर्ण भविष्यकाळ आहे. पण खरं पाहता कृती होऊन गेलेली अंदाजामध्ये, पण हा अंदाज एकमेव बांधला म्हणून ही कृती गेली पूर्ण भविष्य काळामध्ये. कारण अंदाजात कृती पूर्ण केली असं पाहिलंय बघा. ओके, आता बघा काय म्हटलंय. तिने तिचे नवीन गाणे रेकॉर्ड केलेले असेल. शी नंतर लगेच विल हॅव. शी विल हॅव. मग मूळ क्रियापद रेकॉर्ड करणे म्हणजेच रेकॉर्डचं थर्ड फॉर्म रेकॉर्डेड. आणि तिचे नवीन गाणे म्हणजे हर न्यू सॉन्ग. तिचे म्हणून हर HER आणि नवीन गाणे म्हणजे हर न्यू सॉन्ग. तर वाक्य झालं शी विल हॅव रेकॉर्डेड हर न्यू सॉन्ग. आता याचा नकार घेऊ आपण. तिने तिचे नवीन गाणे रेकॉर्ड केलेले नसेल. मग शी विल नॉट हॅव म्हणजे शी वोंट हॅव. तिसरं रूप रेकॉर्डेड. तिचे नवीन गाणे म्हणजे हर न्यू सॉन्ग म्हणजेच शी वोंट हॅव रेकॉर्डेड हर न्यू सॉन्ग. त्यानंतर वाक्य आपलं प्रश्नार्थी, तिने तिचे नवीन गाणे रेकॉर्ड केलेले असेल का? मग लगेच विल पहिला येईल आणि विल आणि हॅवच्या मध्ये ती बसेल. विल शी हॅव रेकॉर्डेड हर न्यू सॉन्ग. आणि नकारार्थी प्रश्नार्थी, तिने तिचे नवीन गाणे रेकॉर्ड केलेले नसेल का? मग वोंट म्हणजे विल नॉट पहिला आला. वोंट शी हॅव रेकॉर्डेड हर न्यू सॉन्ग. अशा प्रमाणे 9व्या वाक्याचे 4 प्रकार बघितले. आता येणार 10वं वाक्य. आम्ही उद्याच्या आत सर्व योजना आखलेल्या असतील. योजना आखले म्हणजे प्लॅन है ना. आता बघा योजना आखणे म्हणजे योजना म्हणजे प्लॅन आणि एखादी योजना आखणे म्हणजे पण प्लॅन. ओके, त्याला कसं बसलं बघू आपण.
आम्ही उद्याच्या आत सर्व योजना आखलेल्या असतील. वी विल हॅव, की लगेच योजना आखता म्हणजे प्लॅन. प्लॅनला ईडी लागणार, PLANNED. वी विल हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स. बघा मी काय म्हटलं, कारण योजना म्हणजे पण प्लॅन आणि योजना आखणे म्हणजे पण प्लॅन. म्हणजे नामरूपात सुद्धा प्लॅन येतंय आणि क्रियापद रूपात सुद्धा प्लॅन येतंय. तर प्लॅनला ईडी लावला म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, आणि ऑल प्लॅन्स म्हणजे नामरूपामध्ये योजना म्हणून प्लॅन. तर वाक्य रचना बघा कशी आहे ना. वी विल हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स. उद्याच्या आत ना, बिफोर टुमॉरो. उद्याच्या आत म्हणजे बिफोर टुमॉरो. अशा पद्धतीने वाक्य झालं. मग पुन्हा एकदा सांगतो. वी विल हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स बिफोर टुमॉरो. आता नकार. आम्ही उद्याच्या आत सर्व योजना आखलेल्या नसतील. मग वी विल नॉट हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स बिफोर टुमॉरो. त्यानंतर प्रश्न, आम्ही उद्याच्या आत सर्व योजना आखलेल्या असतील का? मग विल पहिला येईल आणि मध्ये वी येईल आम्ही म्हणून. विल वी हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स बिफोर टुमॉरो. आणि चौथं, आम्ही उद्याच्या आत सर्व योजना आखलेल्या नसतील का? मग विल नॉट पहिला म्हणजे वोंट वी हॅव प्लॅन्ड ऑल प्लॅन्स बिफोर टुमॉरो. आता बघा, मी जेव्हा परीक्षण घेईन ना, तर अशी काही वाक्य देईन की त्या वाक्यामध्ये सलग होकार नकार प्रश्न नकारार्थी प्रश्न असं नसणार आहे. मी मध्येच तुम्हाला प्रश्नार्थी देईन, पूर्ण भविष्यकाळ. मध्येच मी तुम्हाला नकारार्थी प्रश्न देईल, पूर्ण वर्तमान काळ. मध्येच नकारार्थी देईन, पूर्ण भविष्यकाळ. असं कुठलाही काळ आणि कुठल्या काळातलं कुठलंही रूप, होकार नकार प्रश्न, असं मी तुम्हाला परीक्षणासाठी नंतर देईन. पहिल्यांदा जरा 12 काळ होऊन देईन. आता वाक्य क्रमांक 11. ते नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेले असतील. ते ना, त्यांनी पाहिजे इथे. हे मराठी जरा थोडं बघायला पाहिजे. मराठी जरा थोडंसं नीट देत नाहीये. त्यांनी नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेला असेल. त्यांनी नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेला असेल. They will have taken new project completed. बघा इथं दोन प्रकार आहेत. पूर्ण करून घेणे म्हणजे टेकन कम्प्लीट किंवा टेकन कम्प्लिटेड असंही म्हणता येईल. पुन्हा सांगतो, दे विल हॅव टेकन कम्प्लीट न्यू प्रोजेक्ट. टेकन का बरं? घेणे. घेणे हे क्रियापद घेतलं, टेकचा थर्ड फॉर्म टेकन, आणि पूर्ण करून म्हणजे कम्प्लीट हे आलेलं काल सांगितल्याप्रमाणे नाम रूपात आलेलं दुसरं क्रियापद लागोपाठ आले. ते पहिलं हे मूळ क्रियापद तिसरं रूप, आणि नंतर क्रियापद हे नाम रूपात आले. दे विल हॅव टेकन कम्प्लीट ऑल किंवा न्यू प्रोजेक्ट. आता नकार. त्यांनी नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेला नसेल. They will not have taken complete a new project. त्यांनी नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेला असेल का? Will they have taken complete new project? आणि त्यांनी नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलेला नसेल का? Won't they have taken complete a new project? हे झालं 11वं वाक्य. 12वं वाक्य. आता बहुतेक 15 वाक्य होणार नाहीत, पण जेवढी होतील तेवढी. बाकी तुम्हाला होमवर्कला पाठवणार आहे मी. तू 12 वाजेपर्यंत सर्व ईमेल्स पाठवलेले असशील. म्हणजे एखादा साहेब एखाद्या एम्प्लॉयला म्हणतोय की तू 12 वाजेपर्यंत सर्व ईमेल पाठवलेले असशील, हे लक्षात ठेव. मग यू लगेच विल हॅव सर्व ईमेल पाठवणे म्हणजे सेंडचा सेकंड आणि थर्ड फॉर्म सेंट, म्हणजे डीच्या ऐवजी टी लागला. मग यू विल हॅव सेंट ऑल ईमेल्स by 12 o'clock. आता नकार.
तू 12 वाजेपर्यंत सर्व ईमेल्स पाठवलेले नसशील. यू विल नॉट हॅव, वोंट हॅव म्हणू आपण. यू वोंट हॅव सेंट ऑल ईमेल्स बाय 12 o'clock. प्रश्न, तू 12 वाजेपर्यंत सर्व ईमेल्स पाठवलेले असशील का? विल यू हॅव सेंट ऑल ईमेल्स बाय 12 o'clock. आणि तू 12 वाजेपर्यंत सर्व ईमेल्स पाठवलेले नसशील का? मग वोंट, WONT म्हणजे विल नॉट. वोंट यू हॅव सेंट ऑल ईमेल्स बाय 12 o'clock. असे 4 झाले 12 वाक्य. 13वं वाक्य, आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली असतील. बघा, पूर्ण भविष्यकाळाशी निगडीत वाक्य. आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली असतील. वी लगेच विल हॅव, झाडे लावणे म्हणजे प्लांट, मग प्लांटला ईडी प्लांटेड. बघा, प्लांट म्हणजे रोपट म्हणजे नाम झालं, आणि झाड लावणे या क्रियापदाला पण प्लांट म्हणतात. मग प्लांटला ईडी लावलं की दुसरं आणि तिसरं रूप येतं प्लांटेड. तो वाक्य झालं, वी विल हॅव प्लांटेड 1000 trees by end of the year. By end of the year. We will have planted 1000 trees by the end of the year. नकार, आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली नसतील. We won't have planted म्हणजेच will not. We won't have planted 1000 trees by the end of the year. प्रश्न, आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली असतील का? Will we have planted 1000 trees by end of the year? आणि आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली नसतील का? Won't म्हणजेच will not. Won't we have planted 1000 trees by end of the year? राईट. आता हे 13वं वाक्य जे आहे, या 13 वाक्यामध्ये बघा 2 प्रकार होतात. एक तर येणाऱ्या काळाबद्दल आपण म्हणतोय आम्ही वर्षाखेरपर्यंत 1000 झाडे लावलेली असतील, म्हणजे आम्ही पण केलेलं आहे. आणि वर्ष सरत्या वर्षाबद्दल बोलायचंय की आम्ही 1000 झाडं लावली असतील वर्षाखेरपर्यंत, मोजली नाहीत पण 1000 झाडे लावली असतील आम्ही, म्हणजे झालेल्या काळाबद्दलचा अंदाज. लक्षात येते का मी काय म्हणतोय? झालेल्या काळाबद्दलचा अंदाज बांधताना पण हे वाक्य होते, आणि येणाऱ्या काळाबद्दलचं प्लॅन करताना सुद्धा हे वाक्य येते. इतकं डिटेल्स तुम्हाला पुस्तकात नाही मिळत बघा, हे वर्णन केलेलं आहे. राहिलेली वाक्य मी पाठवतो तुम्हाला. अजून चालतंय, वेळ आहे 2 मिनिटं. कवीने नवीन कविता लिहून संपवलेल्या संपला.